आखाती देशातील युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसतीये. आखाती देशातून येणाऱ्या कच्च्या तेलावर याचा मोठा परिणाम झालाय. आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. सुरुवातीला 3 रुपये तर मंगळवारी 90 पैशांनी पेट्रोल आणि डिझेल महागले. या सगळ्याचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसतोय. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केलं होतं. तर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी 1 महिन्याचाच इंधनसाठा शिल्लक असल्याची माहिती दिली आहे. यामुळे नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण झालंय. संपूर्ण महाराष्ट्रभर आज पेट्रोल पंपांवर भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. कोल्हापुरातही काही अंशी हीच स्थिती पाहायला मिळाली. काही पंपांवर पेट्रोल डिझेल संपल्याचे फलक लावण्यात आले होते. गर्दी करणारे बहुतांश वाहनधारक अफवेमुळे पंपावर गर्दी करताना दिसतायत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन करून आपल्याकडे पुरेसा साठा असल्याची माहिती दिली आहे. जे पंप बंद आहेत त्या ठिकाणी पुरवठ्यात अडथळा आलाय. येत्या 2 दिवसात सर्व परिस्थिती सुरळीत होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. आता हे जे काही बंद आहे त्याच्यामध्ये थोडंसं रिझन असं आहे की आपल्याकडे जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा जो काही पुरवठा होतो तो हजारवाडी या डेपोवरून होतो. तिथे काही ठिकाणी फक्त डिझेलची थोडी टंचाई असल्यामुळे ते डिझेल जे आहे तर ते सोलापूर जिल्ह्यातल्या पाकणी या ठिकाणावरून ते आणावं लागतं तिथे. त्याच्यामुळे थोडासा येण्या जाण्याला वेळ लागतोय. त्याच्यामुळे काही वेळास मला वाटतं ते काही पेट्रोल पंप काही कालावधीसाठी हे बंद राहत आहे तिथे. पण आपल्याकडे कुठेही पेट्रोल आणि डिझेलची टंचाई नाहीये. फक्त आता शेतीची कामं आणि त्याच्या प्लस मान्सून पूर्व जी काही कामं आहेत त्याच्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. हा तात्पुरता त्याच्यामध्ये सप्लाय अँड डिमांडमध्ये गॅप आहे. तिथे आम्ही तिन्ही कंपनीचे जे सेल्स ऑफिसर आहेत त्यांच्या आम्ही कंटिन्युअसली त्याच्यामध्ये कॉन्टॅक्टमध्ये आहोत. कुठल्याही प्रकारे कुठलाही पेट्रोल पंप हा बंद राहणार नाही याबाबत मी कालच सर्व तिन्ही कंपन्यांना याबाबत मी आदेश दिलेले आहेत आणि याबाबतचा रोजचा आढावा जो आहे तो आम्ही तिन्ही सेल्स ऑफिसर कडून घेत आहोत. तिथे मला वाटतं ही जी परिस्थिती आहे ही पुढच्या 1-2 दिवसामध्ये ही पूर्णपणे सुरळीत होऊन जाईल. तिथे लोकांनी घाबरून जायचं काही कारण नाही. त्याच्यामध्ये आपल्याकडे पुरेसा पेट्रोल आणि डिझेलचा साठा हा उपलब्ध आहे. आखाती देशातील हे तांडव असंच सुरू राहिलं आणि पूर्वीप्रमाणे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्या तरी आपल्याकडे पुरेसा साठा असून घाबरण्याचं कारण नाही असं प्रशासनानं स्पष्ट केलंय.